Hello student, Microsoft Word 2013 च्या या 9व्या लेक्चरमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या या 9th लेक्चरमध्ये वर्ड 2013 मध्ये आपण एक प्रोफेशनल लेटर हेड तयार करायला शिकणार आहोत. प्रत्येक संस्थेचं एक स्वतःचं लेटर हेड असतं. त्या लेटर हेडचा वापर करून ती संस्था वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंटेशन त्या लेटर हेडवर करत असतं. जसे एखाद्या संस्थेला लेटर द्यायचं असेल तर देणारी संस्था ते लेटर टाईप करण्यासाठी त्या लेटर हेडचा वापर करत असते. तर आपल्याला जर एखाद्या संस्थेसाठी लेटर हेड बनवून द्यायचं असेल तर ते लेटर हेड आपण चांगल्या प्रकारे डिझाईन करून त्या संस्थेला मायक्रोसॉफ्ट वर्डच्या मदतीने तयार करून देऊ शकतो. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण हे लेटर हेड डिझाईन करायला शिकणार आहोत. तर सुरू करू. लेटर हेड डिझाईन करण्याची पहिली जी स्टेप आहे ती म्हणजे आपल्याला या पेपरची साईज चेंज करून घ्यावी लागेल. जनरली कोणतंही लेटर हेड हे A4 या साईजच्या पेपरवर तयार केलेलं असतं. आता आपण पेपरची साईज चेंज करूया. पेपरची साईज चेंज करण्यासाठी पेज लेआउट टॅबला क्लिक करूया. पेज लेआउट टॅबमध्ये साईज कमांडला क्लिक केल्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारच्या पेपर साईजेस आपल्याला दिसतील. स्क्रोल करून आपण A4 ही पेपर साईज सिलेक्ट करूया. A4 पेपर साईज सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पेपरच्या ज्या मार्जिन्स आहेत या मार्जिन्स सेट करायच्या आहेत. त्यासाठी आपण पुन्हा एकदा पेज लेआउट टॅबला जाऊया आणि मार्जिन कमांडला क्लिक करून कस्टम मार्जिन हा शेवटचा पर्याय सिलेक्ट करूया. या ठिकाणी मार्जिन या टॅबच्या खाली आपल्याला टॉप मार्जिन कमी करायची आहे आणि ही टॉप मार्जिन आपण 0.5 अशी ठेवणार आहोत. त्यानंतर बॉटम मार्जिन सुद्धा आपण 0.5 अशी ठेवणार आहोत. लेफ्ट मार्जिनही आपल्याला 0.5 अशी सेट करायची आहे आणि राईट मार्जिन सुद्धा 0.5 अशी आपल्याला सेट करून घ्यायची आहे. या मार्जिन सेट केल्यानंतर आपल्याला या सगळ्या सेटिंग ऍक्सेप्ट करायच्या आहेत. त्यासाठी आपण ओके या बटनवर क्लिक करूया. त्यापूर्वी आपण जर इथे बघितलं तर या सगळ्या मार्जिन्स माझ्या लॅपटॉपवरती इंचमध्ये सेट झालेल्या आहेत. जर तुमच्याकडे त्या मार्जिन्स सेंटीमीटरमध्ये येत असतील तर आपण या ठिकाणी मार्जिन सेट करताना जेव्हा मार्जिन टाईप करतो त्यावेळेस IN फॉर इंच हा टेक्स्ट इथे टाईप करून मग त्या मार्जिन्स आपल्याला सेट करता येऊ शकतात इंचेसमध्ये. आता मी याला ओके करत आहे. तर या ठिकाणी या मार्जिन 0.5 इंचावरती सेट झालेल्या आहेत. आता आपण या ठिकाणी लेटर हेड आकर्षक दिसावं यासाठी काही शेप्सचा वापर करून डिझायनिंग करूया. त्यासाठी आपण इन्सर्ट टॅबचा वापर करणार आहोत. इन्सर्ट टॅबला क्लिक केल्यानंतर शेप्स कमांडला क्लिक करायचं आहे. शेप्स कमांडमध्ये आल्यानंतर मी या ठिकाणी राईट ट्रायंगल हा शेप सिलेक्ट करत आहे. त्यानंतर हा शेप मी इथे अशा पद्धतीने ड्रॉ करून घेतलेला आहे. आता मला या शेपला
रोटेट करायचं आहे आणि ही जी फ्लॅट सरफेसची बाजू आहे ही फ्लॅट सरफेसची बाजू मला पेजच्या टॉपला जोडायची आहे. त्यासाठी फॉर्मॅट टॅबमध्ये जाऊन रोटेट कमांडला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला फ्लिप व्हर्टिकल हा रोटेशनचा टाईप सिलेक्ट करायचा आहे. फ्लिप व्हर्टिकल टाईप सिलेक्ट केल्यानंतर हा ट्रायंगल पेजच्या एजला आपण व्यवस्थित ठेवून घेऊया. अशा पद्धतीने हा ट्रायंगल मी पेजच्या डाव्या बाजूला आणि टॉपला व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे. त्यानंतर या शेपला इथे थोडंसं वाढवत आहे. त्याची साईज आपण या ठिकाणी वाढवून घेतलेली आहे. आता या शेपमध्ये आपल्याला कलर फिल करायचा आहे. कलर फिल करण्यासाठी फॉर्मॅट टॅबमध्ये गेल्यानंतर शेप फिल कमांडचा वापर करून आपण या शेपमध्ये कलर फिल करूया. तर आपण या ठिकाणी लाईट ग्रीन कलर मी या ठिकाणी फिल करत आहे. त्यानंतर या शेपची आउटलाईन काढून टाकायची आहे. त्यासाठी शेप आउटलाईनला क्लिक केल्यानंतर नो आउटलाईन हा पर्याय सिलेक्ट करून आपण या ट्रायंगलची आउटलाईन काढून टाकलेली आहे. त्यानंतर मी हाच ट्रायंगल सिलेक्ट करून त्याला डुप्लिकेट करत आहे. ट्रायंगलवर क्लिक केलं, ट्रायंगल सिलेक्ट झालेला आहे. ट्रायंगल डुप्लिकेट करण्यासाठी होम टॅबला जाऊन कॉपी कमांडला क्लिक केल्यानंतर तिथे पेस्ट या कमांडवर क्लिक करून आपण हा शेप डुप्लिकेट करून घेतलेला आहे. आता या शेपला आपल्याला रोटेट करायचं आहे. ही व्हर्टिकल फ्लॅट सरफेसची बाजू आपल्याला राईटला शिफ्ट करायची आहे. त्यासाठी फॉर्मॅट टॅबमध्ये जाऊन रोटेट कमांडला क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी फ्लिप हॉरिझॉन्टल हा रोटेशनचा टाईप सिलेक्ट करूया आणि या शेपला पेजच्या उजव्या बाजूला व्यवस्थित अलाइन करूया. अशा पद्धतीने आपण हा शेप या ठिकाणी अलाइन केलेला आहे. त्यानंतर आपल्याला अजून एक दुसरा शेप या ठिकाणी ड्रॉ करायचा आहे. इन्सर्ट मध्ये जाऊन शेप्स कमांडला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आयसोस्केल ट्रायंगल आपण सिलेक्ट करूया आणि हा ट्रायंगल या ठिकाणी आपण असा अंदाजे ड्रॉ करूया. हा शेप ड्रॉ केल्यानंतर या शेपला आपल्याला व्हर्टिकली रोटेट करायचा आहे. त्यासाठी फॉर्मॅट टॅबला जाऊन रोटेट कमांडला क्लिक करून फ्लिप व्हर्टिकल हा टाईप सिलेक्ट करून हा शेप आपण व्हर्टिकली रोटेट केलेला आहे. या शेपला पेजच्या टॉप एज बरोबर व्यवस्थित जुळवून घेऊया आणि या शेपची जी साईज आहे किंवा हाईट आहे ती हाईट आपण कमी करून ती या रेक्टँगलच्या हाईट बरोबर मॅच करूया. अशा पद्धतीने आपण या या ट्रायंगलला आपण रिसाइज करून घेतलेला आहे. हा ट्रायंगल मी पेजच्या बरोबर सेंटरला टॉप साईडला ठेवून घेतलेला आहे. हा ट्रायंगल इथे ठेवल्यानंतर आपल्याला या ट्रायंगलला लेफ्ट आणि राईट बाजूने थोडा स्ट्रेच करून पूर्वीचे जे दोन ट्रायंगल आहेत त्यांच्या या एज बरोबर आपल्याला जुळवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी याचा रिसाइजिंग हँडल ओढत पुढच्या ट्रायंगलच्या एज बरोबर किंवा पॉइंट बरोबर आपण त्याला स्ट्रेच केलेला आहे. तसंच ते लेफ्ट साईडने स्ट्रेच करून पहिल्या ट्रायंगल बरोबर जुळवून घेतलेला आहे. आता या ट्रायंगल मध्ये आपल्याला कलर फिल करायचा आहे. कलर फिल करण्यासाठी शेप फिल मध्ये जाऊन मी या ठिकाणी ग्रीन कलर मधला ग्रीन ॲसेंट 6 डार्कर 50% हा कलर सिलेक्ट करत आहे. त्यानंतर शेप आउटलाईनचा वापर करून या ट्रायंगलची आउटलाईन काढून टाकूया
नो आउटलाईनला क्लिक करून आपण या ट्रायंगलची आउटलाईन काढून टाकलेली आहे. आता आपल्याला हाच ट्रायंगल एकदा डुप्लिकेट करायचा आहे. त्यासाठी होम टॅबला जाऊया, कॉपी कमांडला क्लिक करूया आणि त्यानंतर पेस्ट या कमांडवर क्लिक करूया. आता हा डुप्लिकेट झालेला शेप थोडा खाली शिफ्ट करतो आहे आणि त्या शेपची जी ट्रान्सपरन्सी आहे ती ट्रान्सपरन्सी आपल्याला या ठिकाणी सेट करायची आहे. हा शेप थोडा ट्रान्सपरंट करण्यासाठी फॉर्मॅट टॅबला क्लिक करूया. त्यानंतर फॉर्मॅट शेप्सच्या ग्रुपमध्ये मोर फॉर्मॅट शेप या ठिकाणी आपण क्लिक करूया. या बटनला क्लिक केल्यानंतर उजव्या बाजूला फॉर्मॅट शेपचा व्हर्टिकल पेन ओपन होतो. या व्हर्टिकल पेन मध्ये फिल या हेडिंगला क्लिक केल्यानंतर त्यामध्ये फिलचे ऑप्शन्स ओपन होतात. आपल्याला या ठिकाणी ट्रान्सपरन्सी हा ऑप्शन वापरायचा आहे. तर मी ट्रान्सपरन्सीची व्हॅल्यू या ठिकाणी वाढवत येत आहे. जशी जशी ट्रान्सपरन्सीची व्हॅल्यू वाढत जाईल तशा पद्धतीने हा शेप ट्रान्सपरंट झाल्याचं आपल्याला दिसेल. साधारणतः मी या शेपची ट्रान्सपरन्सी ही 50% करणार आहे. हा शेप आता 50% ने ट्रान्सपरंट झाल्याचं आपल्याला दिसत आहे. त्यानंतर फॉर्मॅट शेप या व्हर्टिकल पेनला क्रॉस बटनवर क्लिक करून क्लोज करूया आणि हा शेप पुन्हा उचलून या मेन शेपवर ठेवूया आणि त्याला उजव्या बाजूने स्ट्रेच करूया आणि ती बाजू पेजच्या राईट साईडला शिफ्ट करूया. म्हणजे पेजच्या टॉप कॉर्नरला तो शेप आल्याचा आपल्याला दिसेल. अशाच पद्धतीने डाव्या बाजूनेही हा शेप आपण थोडा स्ट्रेच करूया. अशा पद्धतीने स्ट्रेच करायचा आहे. त्या शेपचा हा जो सेंटर पॉइंट आहे टॉपचा तो आणि या डार्क ग्रीन कलरच्या ट्रायंगलचा टॉप पॉइंट दोन्ही व्हर्टायसेस एकमेकांना टच करतील अशा पद्धतीने हा शेप आपल्याला इथे शिफ्ट करायचा आहे. तर मी त्याला इथे अशा पद्धतीने शिफ्ट करून घेतलेलं आहे. आता हा शेप आपल्याला या ट्रायंगलच्या बॅक साईडला पाठवायचा आहे. त्यासाठी फॉर्मॅट टॅब मध्ये जाऊन सेंड बॅकवर्ड या कमांडला क्लिक करून आपण हा शेप सगळ्या शेपच्या पाठीमागे पाठवून दिलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण या लेटर हेडसाठी जे डिझाईन आपल्याला करायचं होतं ते डिझाईन या ठिकाणी आपण पूर्ण केलेलं आहे. आता आपल्याला लेटर हेडसाठी या ठिकाणी एक लोगो डिझाईन करायचा आहे. तर मी या लेटर हेडचा लोगो डिझाईन करण्यासाठी इथे लोगोची इमेज आपण इन्सर्ट करणार आहोत. ती इमेज इन्सर्ट करण्यासाठी मी एक टेक्स्ट बॉक्सचा वापर करणार आहे. इन्सर्ट मध्ये जाऊया, शेप्स कमांडला क्लिक करून टेक्स्ट टूल सिलेक्ट करूया आणि या ठिकाणी आपण एक टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करूया. तर अशा पद्धतीने मी हा एक टेक्स्ट बॉक्स या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे. हा टेक्स्ट बॉक्स ड्रॉ केल्यानंतर या टेक्स्ट बॉक्स मध्ये आपल्याला लोगो असलेली जी इमेज आहे ती इमेज इन्सर्ट करून घ्यायची आहे. ती इमेज इन्सर्ट करण्यासाठी शेप फिल कमांडला क्लिक करून पिक्चर या कमांडवर क्लिक करायचं आहे. पिक्चर कमांडला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी वर्क ऑफलाईन या कमांडवर क्लिक करूया आणि आपण ज्या फोल्डरमध्ये हे लोगोचं पिक्चर इन्सर्ट केलेलं असेल किंवा ठेवलेलं असेल ते फोल्डर आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी MSCIT इरा सेशन्स या फोल्डरला सिलेक्ट करतो आहे आणि त्याला इन्सर्ट करत आहे. इथे इन्सर्ट केल्यानंतर या ठिकाणी आपण सेशन नंबर 9 मध्ये चेक करूया. आपल्याला
पाहिजे असलेलं इमेज या ठिकाणी आपल्याला मिळेल. मी परत एकदा दाखवतो आहे. मी MSCIT इरा सेशन या रेफरन्स फोल्डरला सिलेक्ट करून इन्सर्ट टॅबला क्लिक केलं आहे. त्यानंतर स्क्रोल करून सेशन 9 रेफरन्स हे फोल्डर सिलेक्ट करून त्याला इन्सर्ट केलं आहे. त्यामधल्या रेफरन्स या फोल्डरला सिलेक्ट करून इन्सर्ट केलं आणि त्यात बिल्डिंग नावाची एक इमेज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. ती इमेज सिलेक्ट करून आपण तिला टेक्स्ट बॉक्समध्ये इन्सर्ट करूया. तर अशा पद्धतीने ही बिल्डिंगची इमेज इथे इन्सर्ट झालेली आहे. ती इमेज मी थोडी रिसाइज करून लहान केली आहे. त्यानंतर आपल्याला या टेक्स्ट बॉक्सची जी बॉर्डर आहे ती बॉर्डर काढून टाकायची आहे. त्यासाठी शेप आउटलाईन आणि नो आउटलाईन या कमांडचा वापर करून आपण या टेक्स्ट बॉक्सची आउटलाईन काढून टाकलेली आहे. आता आपल्याला ही जी लोगो असलेली इमेज आपण बिल्डिंगची इमेज या ठिकाणी इन्सर्ट केली आहे. या बिल्डिंगच्या इमेजचा कलर आपल्या लेटर हेडच्या डिझाईनच्या कलरनुसार चेंज करून घ्यावा लागेल. त्यासाठी इमेज सिलेक्ट ठेवून पिक्चर टूल्स या कॉन्टेक्स्च्युअल टॅबला क्लिक केल्यानंतर त्याखाली असलेल्या फॉर्मॅट टॅबला क्लिक करून कलर या ऑप्शनमध्ये येऊन आपण या ठिकाणी एकदम शेवटी ग्रीन ॲसेंट कलर 6 लाईट ही ग्रीन कलरची शेड आपल्याला त्या इमेजला अप्लाय करायची आहे. तर मी या ठिकाणी ग्रीन कलर सिलेक्ट करत आहे. ग्रीन कलर सिलेक्ट केल्यानंतर आपण इन्सर्ट केलेली इमेज या ठिकाणी ग्रीन कलरमध्ये चेंज झाल्याचं आपल्याला दिसेल. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी इमेज थोडी लेफ्ट साईडला सरकून घ्यायची आहे. आता ज्या संस्थेसाठी आपण हे लेटर हेड डिझाईन करत आहोत त्या संस्थेचं नाव आपल्याला या लोगो शेजारी डिझाईन करायचं आहे. ते डिझाईन करण्यासाठी मी इन्सर्ट टॅबचा वापर करत आहे. इन्सर्ट टॅबमध्ये आल्यानंतर शेप्स कमांडला क्लिक करून इथे टेक्स्ट टूल आपण सिलेक्ट करूया आणि या ठिकाणी एक टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करून त्या टेक्स्ट बॉक्समध्ये आपल्याला JDCV हा टेक्स्ट टाईप करायचा आहे. JDCV हा टेक्स्ट टाईप करून घ्यायचा आहे. आता या टेक्स्टला आपल्याला फॉर्मॅट करायचा आहे. त्यासाठी टेक्स्ट बॉक्सच्या बॉर्डरला क्लिक करून हा पूर्ण टेक्स्ट बॉक्स सिलेक्ट करूया. त्यानंतर शेप आउटलाईनचा वापर करून नो आउटलाईनने या टेक्स्ट बॉक्सची बॉर्डर काढून घेऊया. त्यानंतर शेप फिलमध्ये जाऊया आणि शेप फिलमधून नो फिल ऑप्शन सिलेक्ट करून टेक्स्ट बॉक्समध्ये असलेला व्हाईट कलर रिमूव्ह करूया. त्यानंतर होम टॅबला येऊया आणि होम टॅबमधून आपण फॉन्ट कमांडचा वापर करून या टेक्स्टची जी फॉन्ट साईज आणि फॉन्ट जो आहे तो फॉन्ट आपल्याला चेंज करून घ्यायचा आहे. तर मी या ठिकाणी इम्पॅक्ट नावाचा फॉन्ट वापरणार आहे. हा फॉन्ट आपण या फॉन्टच्या लिस्टमध्ये सर्च करूया. तर या ठिकाणी आपल्याला इम्पॅक्ट हा फॉन्ट मिळाला आहे. त्या इम्पॅक्ट फॉन्टवरती क्लिक करून आपण हा फॉन्ट या JDCV नावाला अप्लाय केलेला आहे. त्यानंतर आपल्याला या नावाची फॉन्ट साईज इन्क्रीज करायची आहे. फॉन्ट साईज वाढवण्यासाठी होम टॅबमध्ये फॉन्ट साईज कमांडला क्लिक करून आपण या नावाची फॉन्ट साईज 72 अशी सिलेक्ट करूया. फॉन्ट साईज 72 घेतल्यानंतर हा टेक्स्ट बॉक्स थोडा रिसाइज करूया म्हणजे हे नाव आपल्याला इथे व्यवस्थित दिसेल. त्यानंतर या नावाला आपण इमेजच्या सोबत ॲडजस्ट करूया.
आणि या नावाचा फॉन्ट कलर चेंज करूया. फॉन्ट कलर देण्यासाठी फॉन्ट कलर कमांडला क्लिक करून या ठिकाणी आपण डार्क ग्रीन हा कलर सिलेक्ट करूया. या ठिकाणी ग्रीन लाईन मधला शेवटचा कलर मी सिलेक्ट करतो आहे. ग्रीन @6 डार्कर 50% हा कलर आपण याला सिलेक्ट केला आहे. त्यानंतर या लोगो मधील आय हे कॅरेक्टर सिलेक्ट करून त्या कॅरेक्टरचा कलर आपण या ठिकाणी रेड असा सिलेक्ट करणार आहोत, किंवा त्या ठिकाणी आपण ब्ल्यू कलर पण अप्लाय करू शकतो. तर मी या ठिकाणी रेड कलर सिलेक्ट करत आहे. त्याच पद्धतीने पुढचं आय कॅरेक्टर सिलेक्ट करून त्यालाही आपण रेड कलर अप्लाय करूया. अशा पद्धतीने आपण एक लोगो इफेक्ट या जेडी सिव्हिल नावाला अप्लाय केलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला या लेटर हेडवर ज्या संस्थेचा आपण लेटर हेड बनवत आहोत त्यांचा ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे. ॲड्रेस टाईप करण्यासाठी इन्सर्ट टॅबमधून शेप्स कमांडला क्लिक करून टेक्स्ट टूल सिलेक्ट करूया आणि पेजच्या उजव्या बाजूला एक टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करून आपण त्या टेक्स्ट बॉक्समध्ये तो ॲड्रेस टाईप करून घेऊया. तर या ठिकाणी ॲड्रेस असा टेक्स्ट टाईप करूया, स्पेस देऊया आणि इथे सिटी सेंट्रल शॉपी, 301 एंटर. त्यानंतर विलियम्स रोड, 64255, मेन स्ट्रीट्स फुल स्टॉप आणि एंटर देऊया. इथे त्या कंपनीचा ईमेल आयडी आपण टाईप करूया, jdtv@gmail.com. त्यानंतर एंटर करून इथे कॉन्टॅक्ट नंबर टाईप करूया. कॉन्टॅक्ट नंबर 9876543210, 0123456789. अशा पद्धतीने इथे आपण हा कॉन्टॅक्ट नंबर टाईप करून घेतलेला आहे. आता हा पूर्ण टेक्स्ट बॉक्स सिलेक्ट करूया. टेक्स्ट बॉक्सच्या बॉर्डरला क्लिक करून टेक्स्ट बॉक्स सिलेक्ट करूया. शेप फिल मध्ये जाऊन नो फिल कमांडचा वापर करून त्या टेक्स्ट बॉक्स मधील कलर काढून घेऊया. त्यानंतर शेप आउटलाईनचा वापर करून नो आउटलाईनने त्या टेक्स्ट बॉक्सची आउटलाईन काढून घेऊया. आउटलाईन काढून घेतल्यानंतर होम टॅबला जाऊया आणि होम टॅबमध्ये फॉन्ट कमांडचा वापर करून आपण या टेक्स्टचा जो फॉन्ट आहे हा फॉन्ट चेंज करूया. आणि मी या ठिकाणी हा सेंचुरी भौतिक हा फॉन्ट या टेक्स्टला अप्लाय करतो आहे. सेंचुरी भौतिक फॉन्ट घेतल्यानंतर या टेक्स्टची फॉन्ट साईज कमी करून ती 10 अशी करत आहे. फॉन्ट साईज 10 केल्यानंतर आपल्याला पॅरेग्राफ या ग्रुपमध्ये अलाइनमेंट राईट अशी सिलेक्ट करायची आहे. अलाइनमेंट राईट केल्यानंतर या लाईनमध्ये जो स्पेस आहे हा स्पेस कमी करण्यासाठी पॅरेग्राफ ग्रुपमध्ये लाईन अँड पॅरेग्राफ स्पेसिंग या कमांडमधनं रिमूव्ह स्पेस आफ्टर पॅराग्राफ ही कमांड वापरून लाईन मधला स्पेस कमी करूया. त्यानंतर टेक्स्ट बॉक्स गरजेनुसार कमी करून घेऊया आणि या टेक्स्ट बॉक्सला पेजच्या थोडंसं उजव्या बाजूला आपण शिफ्ट करूया. त्यानंतर इथे ॲड्रेस हा टेक्स्ट सिलेक्ट करून त्या टेक्स्टला
बोल्ड इफेक्ट अप्लाय करूया. त्यानंतर ईमेल हा टेक्स्ट सिलेक्ट करून त्यालाही बोल्ड इफेक्ट अप्लाय करूया. आणि शेवटी कॉन्टॅक्ट नंबर यालाही आपण सिलेक्ट करून बोल्ड इफेक्ट अप्लाय करूया. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन त्या लेटरवरची तयार केलेली आहे. मी हा लोगो आणि जेडी सिव्हिल नाव थोडं राईट लेफ्टला सरकवून घेत आहे, जेणेकरून आपल्याला ॲड्रेस आणि कंपनीचं नाव दोघांमध्ये थोडा एक्स्ट्रा स्पेस मिळेल. आता या ठिकाणी या दोघांना सेपरेट करण्यासाठी मी एक व्हर्टिकल लाईन इथे ड्रॉ करत आहे. त्यासाठी इन्सर्ट टॅबला क्लिक करूया. इन्सर्ट टॅबमधनं शेप कमांडला क्लिक करूया आणि एक लाईन टूल सिलेक्ट करून शिफ्ट कीचा वापर करून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करूया. तर अशा पद्धतीने एक स्ट्रेट लाईन या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे. या लाईनला फॉर्मॅट करण्यासाठी शेप आउटलाईन मध्ये जाऊन या लाईनचा कलर डार्क ग्रीन हा सिलेक्ट करूया. त्यानंतर लाईन थोडी जाड करण्यासाठी शेप आउटलाईन मध्ये वेट कमांडला क्लिक करून या ठिकाणी 3 पॉइंट ही लाईन स्टाईल सिलेक्ट करूया. तर अशा पद्धतीने आपण हा लेटर हेडचा टॉपचा जो पार्ट आहे तो पार्ट आपण डिझाईन केलेला आहे. आता हा डिझाईन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी डेट लिहिण्यासाठी एक टेक्स्ट फील्ड तयार करून ठेवायचा आहे. त्यासाठी एक टेक्स्ट बॉक्स घेऊया. इन्सर्ट शेप्स आणि टेक्स्ट बॉक्स आणि या ठिकाणी एक टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करूया आणि त्या टेक्स्ट बॉक्समध्ये डेट असा वर्ड टाईप करून त्यानंतर 2 ते 4 वेळेस स्पेस देऊया आणि ऑब्लिक टाईप करूया. परत 2 ते 4 वेळेस स्पेस देऊया आणि ऑब्लिक टाईप करून 2020 हा टेक्स्ट इथे टाईप करूया. हा टेक्स्ट टाईप केल्यानंतर टेक्स्ट बॉक्सची साईज कमी करूया आणि शेप फिल मध्ये जाऊन नो फिल आणि शेप आउटलाईन मध्ये जाऊन नो आउटलाईन कमांडने फिल आणि आउटलाईन काढून टाकूया. त्यानंतर होम टॅबला जाऊया. होम टॅबमध्ये या टेक्स्टचा फॉन्ट चेंज करून सेंचुरी गोथिक हा फॉन्ट सिलेक्ट करूया आणि फॉन्टची साईज 10 करून घेऊया. त्यानंतर टेक्स्ट बॉक्स पुन्हा गरजेनुसार रिसाईज करूया आणि हा डेटचा टेक्स्ट बॉक्स पेजच्या उजव्या बाजूला शिफ्ट करूया. तर अशा पद्धतीने आपण हा टेक्स्ट बॉक्स या ठिकाणी तयार केलेला आहे. आता आपल्याला पेजच्या बॉटमला काही टेक्स्ट टाईप करायचा आहे. त्यासाठी पेजच्या बॉटमला स्क्रोल करत जाऊया. हा पेजचा बॉटम पार्ट आहे, ज्याला आपण फुटर पार्ट असं म्हणतो. तिथे आल्यानंतर टेक्स्ट बॉक्सेसचा वापर करून या ठिकाणी आपण टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करूया. टेक्स्ट घेऊन या ठिकाणी टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करूया. हा पहिला टेक्स्ट बॉक्स मी या ठिकाणी ड्रॉ केला आहे. या पहिल्या टेक्स्ट बॉक्समध्ये आपल्याला रेसिडेन्शियल हा टेक्स्ट टाईप करायचा आहे. रेसिडेन्शियल त्यानंतर एंटर करून या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरल हा टेक्स्ट टाईप करायचा आहे. रेसिडेन्शियल वरचं स्पेलिंग दुरुस्त करूया. रेसिडेन्शियल नावावर राईट क्लिक करूया आणि रेसिडेन्शियल हा टेक्स्ट सिलेक्ट करून स्पेलिंगची दुरुस्ती करून घेऊया. हा टेक्स्ट टाईप झाल्यानंतर शेप फिल, नो फिल आणि शेप आउटलाईन, नो आउटलाईन या कमांडचा वापर करून आपण आउटलाईन आणि फिल काढून टाकूया. त्यानंतर टेक्स्ट बॉक्सच्या बॉर्डरला क्लिक करूया. होम टॅबमध्ये जाऊन फॉन्ट सेंचुरी गोथिक मध्ये चेंज करूया आणि फॉन्ट साईज 9 अशी सिलेक्ट करूया. फॉन्ट साईज घ्यायची आहे 9. त्यानंतर या टेक्स्टला आपल्याला कलर द्यायचा आहे. त्यासाठी फॉन्ट कलर कमांडला क्लिक करून
डार्क ग्रीन कलर सिलेक्ट करूया. डार्क ग्रीन कलर सिलेक्ट केल्यानंतर पॅरेग्राफ ग्रुपमधून दोन्ही टेक्स्टला आपल्याला बुलेट्स अप्लाय करायचे आहेत. तर या ठिकाणी बुलेट्स कमांडला क्लिक करून पॉइंट ही बुलेट आपण या ठिकाणी सिलेक्ट करूया. तर अशा पद्धतीने आपण हा टेक्स्ट या ठिकाणी फॉर्मॅट केलेला आहे. आता याच पद्धतीने आपल्याला अजून 3 टेक्स्ट बॉक्सेस बनवायचे आहेत. त्यासाठी मी हा टेक्स्ट बॉक्स डुप्लिकेट करत आहे. कॉपी आणि पेस्ट कमांडचा वापर करून आपण हा टेक्स्ट बॉक्स डुप्लिकेट केला आहे. ॲरो कीचा वापर करून या टेक्स्ट बॉक्सला पहिल्या टेक्स्ट बॉक्सच्या लाईन बरोबर आपण व्यवस्थित अलाइन करूया आणि राईट ॲरो कीचा वापर करून या टेक्स्ट बॉक्सला राईट साईडला शिफ्ट करूया. त्यानंतर त्यामध्ये असलेले टेक्स्ट आपण चेंज करूया. पहिला टेक्स्ट सिलेक्ट करून तिथे कमर्शियल हा टेक्स्ट टाईप करूया. त्यानंतर दुसरा टेक्स्ट सिलेक्ट करून दुसऱ्या टेक्स्टच्या जागी इंडस्ट्रियल हा टेक्स्ट टाईप करूया. आता परत एकदा पेस्ट कमांडचा वापर करूया आणि डुप्लिकेट केलेला टेक्स्ट बॉक्स पेजच्या तळाला घेऊन येऊया आणि हा टेक्स्ट बॉक्स या ठिकाणी ॲडजस्ट करूया. त्या टेक्स्ट बॉक्समध्ये टेक्स्ट सिलेक्ट करून तिथे प्रोजेक्ट प्लॅनिंग हा टेक्स्ट टाईप करूया. प्रोजेक्ट प्लॅनिंग टेक्स्ट बॉक्स गरजेनुसार रिसाइज करूया. दुसरा टेक्स्ट सिलेक्ट करूया आणि दुसऱ्या टेक्स्टच्या जागी डिझायनिंग हा टेक्स्ट टाईप करूया. त्यानंतर टेक्स्ट बॉक्स सिलेक्ट करून त्याला कॉपी करूया आणि पेस्ट करूया. पेस्ट केल्यानंतर पुन्हा हा पुढचा टेक्स्ट बॉक्स सिलेक्ट करून त्याला त्याच्या पुढे शिफ्ट करूया आणि टेक्स्ट सिलेक्ट करून तिथे एस्टिमेशन हा टेक्स्ट टाईप करूया. दुसरा टेक्स्ट सिलेक्ट करूया आणि दुसऱ्या टेक्स्टमध्ये कन्स्ट्रक्शन हा टेक्स्ट टाईप करूया. आता हे चारही टेक्स्ट बॉक्स शिफ्ट कीचा वापर करून सिलेक्ट करूया. शिफ्ट की प्रेस करून चारही टेक्स्ट बॉक्सेस वरती क्लिक करूया आणि त्यांना उजव्या बाजूला व्यवस्थित ॲडजस्ट करूया. त्यानंतर थोडं डाऊन ॲरो कीचा वापर करून पेजच्या बॉटमला शिफ्ट करूया. तर अशा पद्धतीने आपण हा बॉटमचा पार्ट या ठिकाणी तयार केलेला आहे. आता इथे बॉटमला आपल्याला एक कलरची पट्टी बनवायची आहे. त्यासाठी इन्सर्ट टॅबला जाऊया, शेप्सला क्लिक करूया आणि एक टेक्स्ट बॉक्स घेऊन हा टेक्स्ट बॉक्स पेजच्या बॉटमला ड्रॉ करूया. त्यानंतर त्या टेक्स्ट बॉक्समध्ये कलर भरण्यासाठी शेप फिलमध्ये जाऊया आणि डार्क ग्रीन कलर त्या शेपमध्ये फिल करूया. शेप आउटलाईन आणि नो आउटलाईनचा वापर करून त्या टेक्स्ट बॉक्सची बॉर्डर काढून घेऊया आणि त्या शेपला इथे व्यवस्थित डिझाईन करूया. आता इथे या टेक्स्ट बॉक्सवर अजून एक दुसरा शेप ड्रॉ करण्यासाठी परत इन्सर्ट शेप आणि टेक्स्ट बॉक्स घेऊया आणि या ठिकाणी या टेक्स्ट बॉक्सवरती एक दुसरा टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करूया. शेप फिलमध्ये जाऊया आणि त्यात ऑरेंज कलर फिल करूया. शेप आउटलाईन मध्ये जाऊन नो आउटलाईन करूया आणि हा ऑरेंज फिलला टेक्स्ट बॉक्स इथे व्यवस्थित ॲडजस्ट करूया. अशा पद्धतीने हा बॉटमचा पार्ट आपण या ठिकाणी डिझाईन केला आहे. मी झूम करून हे पूर्ण लेटर हेड इथे स्क्रीनवर दाखवत आहे. तर अशा पद्धतीने एक प्रोफेशनल लेटर हेड आपण या ठिकाणी बनवलेलं आहे. आता या ठिकाणी एक छोटासा पार्ट कंप्लीट करत आहे, तो म्हणजे लेफ्ट साईडला मी एक छोटंसं डिझाईन या ठिकाणी तयार करत आहे. त्यासाठी पेजचा झूम कमी करूया. पेजचा झूम कमी करून इन्सर्ट टॅबमध्ये जाऊया, शेप्समध्ये जाऊया आणि एक टेक्स्ट बॉक्स घेऊया आणि हा टेक्स्ट बॉक्स इथे पेजवर
अशा पद्धतीने ड्रॉ करूया. त्यानंतर टेक्स्ट बॉक्सच्या बॉर्डरला क्लिक करूया. शेप फिल आणि शेप फिल मधून पुन्हा एकदा डार्क ग्रीन कलर सिलेक्ट करूया. शेप आउटलाईनला जाऊया आणि नो आउटलाईनचा वापर करून त्या टेक्स्ट बॉक्सची बॉर्डर काढून घेऊया. तर अशा पद्धतीने मी हा शेप या ठिकाणी इन्सर्ट केलेला आहे. आता या शेपमध्ये अजून काही शेप्स मी इन्सर्ट करत आहे. इन्सर्ट टॅबला क्लिक करून शेप्स कमांडला क्लिक करूया आणि या ठिकाणी आपण एक पुढचा शेप इन्सर्ट करूया. तर तो शेप आपल्याला ब्लॉक एरोज मध्ये मिळेल. ब्लॉक एरोज मध्ये आल्यानंतर या ठिकाणी शेवरॉन हा शेप आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. हा शेप सिलेक्ट केल्यानंतर तो आपण इथे ड्रॉ केला आहे. मी फक्त त्याला क्लिक करून ड्रॉ केला आहे आणि हा शेप आपल्याला रोटेट करून घ्यायचा आहे. त्यासाठी फॉर्मॅट टॅब मध्ये जाऊन रोटेट आणि त्याला मी रोटेट लेफ्ट 90 डिग्री या पद्धतीने रोटेट करून घेतलेला आहे. त्यानंतर हा शेप या शेपवर ठेवून घेतला आहे आणि त्याची साईज आपण इथं गरजेनुसार कमी करूया. तो आपला जो मेन टेक्स्ट बॉक्स आहे त्या टेक्स्ट बॉक्स बरोबर मॅच करून आपल्याला घ्यायचा आहे. आता या शेपमध्ये कलर भरूया. शेप फिल आणि ऑरेंज कलर त्या कलर शेपमध्ये फिल करूया. शेप आउटलाईन आणि नो आउटलाईन कमांडचा वापर करून त्यातला शेप आउटलाईन काढून टाकूया. त्या शेपला सिलेक्ट करून कॉपी करूया आणि पेस्ट करूया. त्यानंतर हा पेस्ट झालेला शेप थोडा खाली घेऊया आणि त्याला फॉर्मॅटमध्ये जाऊन रोटेट करूया. वर्टिकली घेऊन आपण त्या शेपला रोटेट केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण या लेटर हेडमध्ये अजून एक थोडा चांगला इफेक्ट अप्लाय केलेला आहे. आता एक शेवटचा पार्ट म्हणजे या ठिकाणी एक लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. इन्सर्ट शेप आणि लाईन टूल घेऊया आणि या लोगोपासून शिफ्ट की प्रेस करून ठेवून एक सरळ लाईन ऍड्रेसच्या शेवटीपर्यंत ड्रॉ करूया आणि त्या लाईनला शेप आउटलाईन मध्ये जाऊन डार्क ग्रीन कलर सिलेक्ट करून कलर अप्लाय करूया. तर अशा पद्धतीने आपलं एक प्रोफेशनल लेटर हेड आपण डिझाईन केलेलं आहे. आता या लेटर हेडमध्ये शेवटचं काम आपल्याला करायचं आहे ते म्हणजे कोणतंही लेटर हेड जर आपण बघितलं तर त्या लेटर हेडमध्ये एकदम सेंटरला त्या संस्थेचा लोगो आपल्याला इचिंग केल्यासारखा दिसतो, म्हणजे एकदम पुसटसा दिसत असतो. तर आपण या संस्थेचा लोगो या पेपरवर इन्सर्ट करणार आहोत. त्यासाठी आपल्याला डिझाईन टॅबमध्ये जायचं आहे. डिझाईन टॅबमध्ये वॉटरमार्क या कमांडचा वापर करून आपण या लेटर हेडवरती त्या संस्थेचा लोगो इचिंग करून घेणार आहोत. वॉटरमार्कला क्लिक केल्यानंतर तिथे या फ्लाय आउट मधून कस्टम वॉटरमार्क या कमांडचा वापर आपल्याला करायचा आहे. कस्टम वॉटरमार्कला क्लिक केल्यानंतर येणाऱ्या विंडोमध्ये पिक्चर वॉटरमार्क ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. आपल्याला या लेटर हेडवर ही जी बिल्डिंगची इमेज आपण टाकली आहे त्या बिल्डिंगच्या इमेजचा वॉटरमार्क आपल्याला द्यायचा आहे. यासाठी आपण पिक्चर वॉटरमार्क ऑप्शन सिलेक्ट करत आहोत. जर आपल्याला या लेटर हेडवर त्या संस्थेचं नाव वॉटरमार्क म्हणून द्यायचं असेल त्यावेळेस आपण टेक्स्ट वॉटरमार्क या कमांडचा वापर करू शकतो. या केसमध्ये आपल्याला इमेज टाकायची आहे म्हणून पिक्चर वॉटरमार्क कमांडला क्लिक करून त्यानंतर सिलेक्ट पिक्चर ऑप्शन किंवा हे बटन सिलेक्ट करावं. वर ऑफलाईनला क्लिक करून
आपली जी बिल्डिंगची इमेज आहे सेशन 9 मध्ये ठेवलेली ती बिल्डिंगची इमेज सिलेक्ट करूया आणि इन्सर्ट टॅबला क्लिक करूया. त्यानंतर या ठिकाणी अप्लाय बटनवर क्लिक करायचं आहे. अप्लायला क्लिक केल्यानंतर क्लोज करायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला ही बिल्डिंगची इमेज त्या पेजवर इन्सर्ट झाल्याचं दिसेल. आपण पेजचा झूम कमी करूया म्हणजे पूर्ण लेटर हेड आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. तर अशा पद्धतीने आपण एक प्रोफेशनल लेटर हेड कसं डिझाईन करायचं हे आजच्या या ऑनलाईन सेशनमध्ये आपण शिकलेलो आहोत.